नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा, विषय मराठी, कविता 12वी, भरतवाक्य. भरतवाक्य या कवितेचे कवी आहेत कवी मोरोपंत. या कवितेतील स्वाध्याय, कृती, काव्यसौंदर्य आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिले आहे कृती. कृतीमध्ये पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करामध्ये आपल्याला चारित्र्य संपन्न बनण्यासाठी हा प्रश्न दिलेला आहे. चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी व टाळल्या पाहिजे अशा गोष्टी काय लिहायचं आहे आपल्याला. तर चारित्र्य संपन्न बनण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत व कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचं आहे. पहिले आहे चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी. पहिली गोष्ट आहे सुसंगतीत राहावे. नेहमी सुसंगतीत राहिल्याने मनुष्य नेहमी चारित्र्य संपन्न बनू शकतो. सुविचार ऐकावे, कोणाचे चांगले बोलणे ऐकावे, काही मूल्य देणाऱ्या गोष्टी ऐकाव्या, वाचाव्या, त्यामुळे चारित्र्य संपन्न माणूस बनू शकतो. तिसरा विचार आहे किंवा चारित्र्य संपन्न बनण्यासाठी तिसरी गोष्ट आहे बुद्धीचा कलंक झाडावा. बुद्धीचा कलंक झाडावा. आपण कसं गर्विष्ठ असतो किंवा बऱ्याच जणांना आपल्या गोष्टी करतो त्याचा अभिमान असते, त्यामुळे तो इतरांशी मिसळत नाही. त्यामुळे आपल्या ज्या बुद्धीला लागलेल्या वाईट गोष्टी आहेत, जो कलंक आहे तो झडावा, कमी व्हावा. अशा प्रकारे चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. आता आहे चारित्र्य संपन्न बनण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी, की ज्या गोष्टी टाळल्या पाहिजे. दुसरा आहे विषय वासना नको. पहिला आहे विषय वासना नको. दुसरा आहे दुरभिमान नसावा. दुरभिमान नसावा. आणि टाळली पाहिजे अशी तिसरी गोष्ट आहे निश्चय ढळू नये. आपण एखादा निश्चय केला, ध्येय ठरवलं तर तो कोणत्याही कारणाने ढळता कामा नये, म्हणून निश्चय ढळू नये. अशा प्रकारे चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी आकृतीच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येतात. आकृती पूर्ण करामध्ये दुसरा प्रश्न आहे मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी. काय आहे प्रश्न? मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी. या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपल्याला आकृतीच्या स्वरूपातच लिहायचे आहे. तर मन वाईट गोष्टीकडे वळू नये यासाठी पहिली गोष्ट आहे मन भवचरित्रावर परमार्थावर जडवावे. मन भवचरित्रावर म्हणजेच परमार्थावर जडवावे. दुसरं आहे मनातील निश्चय ढळू देऊ नये. मनातील निश्चय ढळू देऊ नये. तिसरा आहे भजन करताना मन विचलित होऊ नये. भजन करताना मन विचलित होऊ नये. आणि चौथा आहे मन मलिन होऊ देऊ नये. मन मलिन होऊ देऊ नये. अशा प्रकारे मन वाईट गोष्टीकडे वळू नये यासाठी करावयाच्या गोष्टी स्पष्ट करता येतात. प्रश्न दुसरा आहे योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. यामध्ये खाली काही विधाने दिली आहेत आणि त्याखाली त्याची पर्याय दिलेली आहेत. तर त्या पर्यायातून आपल्याला योग्य पर्याय निवडून त्या विधानासमोर उत्तरामध्ये लिहायचं आहे. तर पहिलं विधान आहे कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून. कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून. पहिला पर्याय आहे सतत परमेश्वराच्या सानिध्यात राहावी. सतत परमेश्वराच्या सानिध्यात राहावी. दुसरा पर्याय आहे सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. तिसरा आहे सतत आत्मबोध घ्यावा. सतत आत्मबोध घ्यावा. आणि चौथा आहे चारधाम यात्रा करावी. काय आहे चौथं? चारधाम यात्रा करावी. तर उत्तर आहे सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे ते खालीलप्रमाणे. कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. आता दुसरं विधान आहे संधग्री कमळी दडो म्हणजे. काय आहे विधान? संधग्री कमळी दडो म्हणजे. पर्याय आहेत कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो. काय आहे? कमळाच्या फुलात. पहिला पर्याय आहे कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो. दुसरा पर्याय आहे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.
तिसरा पर्याय आहे कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतू. आणि चौथा पर्याय आहे कमळात मन लपून राहू. तर याचं उत्तर आहे 2 नंबरचा पर्याय, कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनाच्या पायाशी मन गुंतू. याचं उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. तर ते पुढीलप्रमाणे, संधग्री कमळी दडो. संधग्री कमळी दडो म्हणजे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो. अशा प्रकारे आपल्याला योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहायची आहेत. प्रश्न तिसरा आहे, खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. काय आहे? खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा. खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि एका बाजूला विनंती दिलेल्या आहेत. तर त्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत, त्याबाबतच्या विनंती आपल्याला लिहायच्या आहेत. तर पहिली गोष्ट आहे निश्चय. निश्चय तर विनंतीमध्ये लिहायचं आहे कधीही ढळू नये. जे गोष्टीमध्ये आहे निश्चय आणि विनंतीमध्ये लिहायचं आहे कधीही ढळू नये. आपण केलेला निश्चय कधीही ढळू नये. दुसरी गोष्ट आहे चित्त. काय आहे? चित्त. आणि विनंती आहे भजन करताना विचलित होऊ नये. चित्त भजन करताना विचलित होऊ नये. तिसरी गोष्ट आहे दूराभिमान. काय आहे तिसरी गोष्ट? दूराभिमान. आणि विनंती आहे सर्व गळून जावा. दूराभिमान सर्व गळून जावा. आणि चौथी गोष्ट आहे मन. मन मलिन होऊ नये. गोष्ट आहे मन आणि त्यासाठी केलेली विनंती आहे मलिन होऊ नये. अशा प्रकारे खालील गोष्टी बाबतीत कवी परमेश्वराजवळ विनंती करत आहेत. प्रश्न चौथा आहे, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. खाली काही ओळी दिलेल्या आहेत, त्या ओळींचा आपल्याला समजलेला अर्थ लिहायचा आहे. पहिली ओळ आहे मती सदुक्त मार्गी वळो. मती सदुक्त मार्गी वळो ही ओळ आहे. या ओळीचा अर्थ होतो कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी म्हणजे सत्कार्य करावे. काय होतो अर्थ? कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी म्हणजे सत्कार्य करावे असा अर्थ मती सदुक्त मार्गी वळो या ओळीचा अर्थ होतो. आता दुसरी ओळ आहे न निश्चय कधी ढळो. काय आहे ओळ? न निश्चय कधी ढळो या ओळीचा अर्थ होतो दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये. न निश्चय कधी ढळो म्हणजेच दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये. अशा प्रकारे खालील ओळींचा अर्थ लिहिता येतो. प्रश्न पाचवा आहे काव्यसौंदर्य. काव्यसौंदर्यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या ओळीचे रसग्रहण करा. काय आहे प्रश्न? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या ओळीचे रसग्रहण करा. उत्तर, वरील ओळीतून चारित्र्य संपन्न होण्यासाठी नेहमी सज्जन माणसाशी मैत्री करावी. नेहमी सुविचार चांगले वचने ऐकत राहावे. बुद्धीमधील वाईट विचार नष्ट करावेत. तसेच वाईट भावना नष्ट झाली पाहिजे असा वरील ओळींचा सारांश आहे. परंतु या ओळीचे रसग्रहण आपल्याला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करायचे आहे. ते पुढीलप्रमाणे. पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य. तर वरील ओळींचे आशय सौंदर्य आपल्याला कसे स्पष्ट करता येईल ते पुढीलप्रमाणे बघा. भरतवाक्य या मोरोपंताच्या कवितेत केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरतवाक्य काव्यरचना कवींनी लिहिली आहे. व्यक्तीच्या तनामनातील सर्व दुर्गुण म्हणजेच वाईट गुण दूर होऊन सद्गुण कोणते व ते कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे अतिशय मनापासून आर्त प्रार्थना केली आहे. अशा प्रकारे आपल्याला वरील ओळींचे आशय सौंदर्य लिहिता येते. दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. वरील ओळींमध्ये सुसंगती हा महत्त्वपूर्ण शब्द आहे. सुसंगती या शब्दाचा अर्थ होतो चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय. प्रत्येकाने गुणवान व चारित्र्यवान माणसाच्या संगतीत सदैव राहावे. त्यामुळे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते असा आशय वर दिलेल्या ओळीतून व्यक्त होतो. या ओळीमधील
सुजन वाक्य या शब्दाचा अर्थ होतो आपल्या कानावर नेहमी चांगले शब्द पडले, चांगले विचार आले तर त्यामुळे मन निर्मळ व प्रेमळ होते. असा सुयोग्य, सगळ्यांना फायदेशीर ठरेल असा सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे आपल्याला वरील ओळींचे काव्य सौंदर्य स्पष्ट करता येते. आता यामध्ये तिसरा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. या ओळीमध्ये सामान्य माणसात चांगले गुण निर्माण व्हावेत, त्यांना परमार्थाची आवड लागावी म्हणून काही वर्तन किंवा नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी महत्त्वपूर्ण उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात 11+13 मात्रेची आवर्तने असणारी ही केकावली नावाचे मात्रावृत्त आहे. यामध्ये भाषा ही साधी, सोपी, सरळ व आवाहक, सगळ्यांना समजणारी, हृदयाला थेट भिडणारी आहे. वरील ओळीतून घडो जडो या यमकप्रधान क्रियापदामुळे कवितेला सुंदर लय व नाद प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या ओळींचे रसग्रहण लिहिता येते. काव्य सौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे स्वतत्व हृदया कळो, दूरभिमान सारा गळो या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. काय आहे प्रश्न? स्वतत्व हृदया कळो, दूरभिमान सारा गळो या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर, प्रत्येक माणसाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी स्वतःमधील स्वतत्व मनोमन ओळखले पाहिजे. तसेच स्वतःमधला आत्मविश्वास वाढवून गर्विष्ठपणाचा त्याग करावा. दुरभिमान बाळगू नये. आपले मन वाईट विचारांनी मलिन किंवा भ्रष्ट करू नये. आपले मन चांगले बोलून, चांगले ऐकून शुद्ध करावे व आत्मज्ञान वाढवावे. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात. अशा प्रकारे स्वतत्व हृदया कळो, दूरभिमान सारा गळो या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करता येते. काव्य सौंदर्यामध्ये तिसरा प्रश्न आहे सतप्रवृत्त व्यक्तीची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. सतप्रवृत्त व्यक्तीची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, या प्रश्नामधील सतप्रवृत्ती या शब्दाचा अर्थ होतो चांगली वृत्ती, चांगले विचार असणारा सज्जन व्यक्ती होय. ही व्यक्ती मनाने अतिशय निर्मळ असते. आजूबाजूच्या सर्व प्राणीमात्राबद्दल तिच्या मनात नितांत प्रेमभाव असतो. वाईट विचार, कुविचारांना सतप्रवृत्ती व्यक्तींच्या मनात कुठेच जागा नसते. त्यांच्या मनात फक्त दया, माया, करुणा, प्रेम हे ओतप्रोत भरलेले असते. जे षडविकार आहेत ते म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, आलस्य व मोह हे षडविकार त्याच्या मनाच्या आसपासही भटकत नाहीत. सतप्रवृत्ती व्यक्ती सदैव आपल्या हातून चांगले कार्य व परोपकार कसे होतील याचाच विचार करत राहतात. दुसऱ्यांना दुःख झाले तर त्याचा त्रास त्यांना होतो. दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होणारे त्यांचे मन सतत तळमळत राहते. त्यामुळे त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते. त्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती वसत असते. अशा सतप्रवृत्त व्यक्ती स्वच्छ पाण्यासारखी अंतर्बाह्य निर्मळ असते. म्हणून नेहमीसाठी सज्जनांचा सहवास असावा व त्यांच्या सद्विचारांचे श्रवण करावे, आचरण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा प्रकारे सतप्रवृत्त व्यक्तीची तुम्हाला जाणवलेली किंवा मला जाणवलेली वैशिष्ट्ये मी अशा प्रकारे उत्तरात स्पष्ट केली आहेत. काव्य सौंदर्यामध्ये चौथा प्रश्न आहे वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा. आपल्याला जर आपल्या अंगी वाईट गुण असतील किंवा आपल्या आजूबाजूच्या कोणाच्या अंगी वाईट गुण असतील तर ते टाळण्यासाठी तुम्ही त्याला काय सुचवाल, कोणते उपाय सुचवाल ते आपल्याला या उत्तरामध्ये लिहायचे आहेत. उत्तर पुढीलप्रमाणे.
उत्तर: जीवन जगताना प्रत्येकाच्या अंगी काही चांगले किंवा काही वाईट गुण असतात. म्हणून प्रथम चांगल्या वाईट गोष्टी कोणत्या याची पारख किंवा निवड करावी. त्याची निवड ही विवेकबुद्धीने अत्यंत बारकाईने करता आली पाहिजे. आपल्या नकळत आपल्याला वाईट गोष्टी ह्या चांगल्या किंवा जवळच्या वाटायला लागतात. त्यामुळे वाईट गोष्टीचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे लागते. वाईट गोष्टी सोडून देणे हे सोपे काम नाही. त्यासाठी बुद्धी स्थिर ठेवावी लागते. चंचलता सोडून द्यावी लागते. नेहमी चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिल्याने, त्याचे चांगले सल्ले घेण्याने हे होऊ शकते. त्यासाठी थोरा मोठ्यांचा आदर करावा लागतो. लोकांच्या अनुभवाचे बोल ग्रहण करावे लागतात. चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे लागते. कोणते वर्तन करताना त्याचा चांगल्या वाईट बाजूने विचार करावा लागतो. आपल्याला कोणतेही वर्तन करायचे असेल तर त्याचा दोन्ही बाजूने, चांगल्या किंवा वाईट बाजूने विचार करून आपण ते वर्तन करावे. दुसऱ्याच्या मनाचा विचार करण्याचे शिकावे लागते. पटकन कोणाचे मन दुखवू नये. सतत परोपकार म्हणजे समोरच्यांना मदत करत राहावी. आपल्या वर्तनाने समोरच्याच्या मनाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेममय हृदय धारण करावे. लोकांमध्ये शक्यतो आपण प्रिय ठरू असेच वर्तन करावे. अशा प्रकारे वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी आपण उपाय सुचवू शकतो. अशा प्रकारे आपण वर्ग 10वा यामधील कविता जी 12वी आहे, भरतवाक्य, या कवितेतील स्वाध्याय, कृती, काव्यसौंदर्य अतिशय सविस्तररित्या अभ्यासले आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.